समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील शेणवडी येथे झालेल्या कीर्तनात हिंदवी स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजेंच्या बलिदानाचा इतिहास ऐकताना उपस्थितांच्या अंगावर शहारे आले तर भल्या भल्यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या। शेणवडीचे दिवंगत पोलीस पाटील तथा तुळजाभवानी शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वर्गवासी मारुती पाटील आणि आदर्श माता वैजयंता पाटील यांच्या स्मरणार्थ वारजे पुणे येथील शिवचरित्रकार हरिभक्त पारायण धर्मराज हांडे यांचं कीर्तन झालं। या कीर्तनात त्यांनी संभाजी महाराजांच्या जीवनातील शेवटच्या बलिदान टप्प्यातील प्रसंगाचं हुबेहूब वर्णन सांगताना उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केला। यावेळी त्यांनी कर्तबगार आईवडील मिळणं ही सुद्धा एक प्रकारची पुण्याई असल्याचं सांगितलं। ही पुण्याई जतन करण्याचं काम पालकांनी करणं गरजेचं आहे। पाटील परिवाराच्या वतीनं दिवंगत आई वडिलांच्या स्मरणार्थ भजन कीर्तन तसेच मोठ्या प्रमाणावर अन्नदान करण्याचा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असल्याचं सांगितलं। मुंबई जिल्हा बँकेचे निवृत्त व्यवस्थापक LM पाटील, बाजार समितीचे माजी सभापती CM पाटील, अरविंद पाटील, सूर्यकांत पाटील, सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांनी स्वागत केले। यावेळी प्रशांत कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले। हरिभक्त पारायण विजय शिंदे महाराज यांनी सूत्रसंचालन केले। पत्रकार धनंजय क्षीरसागर यांनी आभार मानले। हरिभक्त पारायण गणेश महाराज नारायण मारणे यांनी गायनाची तर इंद्रजित महाराज गणेश महाराज यांनी पकवाज वादनाची साथ केली। कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नंदकुमार मोरे, माजी समाज कल्याण सभापती मानसिंगराव माळवे, मनोहरराव देशमुख, माजी सभापती चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, डॉक्टर संतोष गोडसे, निवृत्त उपअभियंता हम जमादार, संतोष घारगे, मकरंद बोडके, राहुल पवार, जितेंद्र भोसले, महेश घारगे, हरिभक्त पारायण मनीषा खांडे घाडगे, सुरेश शेठ, सूर्यवंशी, नेताजी सरनोबत, बापूराव थोरवे, शांताराम पवार, हनुमंत भोसले, रघुनाथ फडतरे, श्रीमंत कोकाटे, सुभाष कोकाटे, भीमराव घोडके, विजय घोडके, राजू गोडसे, गजानन निकम, कुलदीप भिंगार दिवे, रमेश गाडे, राजेंद्र घाडगे, सागर पाटील, आकाश पाटील, किसनराव पवार आदी उपस्थित होते। मंडळीनो, शंभूराजांचे ते उग्र रूप पाहिलं ना, तो आवरून 5 पावलं मागे सरकला आणि परत निर्लज्जपणे जवळ म्हणतो, कसा रे संभा, गुस्सा मत करो यार, मैं तो मजाक कर रहा था, मैं तुझे हाथ जोड़ता हूँ, तेरे पैर पड़ता हूँ। 9 साल गुजर गए रे, एक खिला तेरे बाप का मिला नहीं मुझे, मैं परेशान हो गया। एक काम कर, मैं तुझे जिंदा छोड़ दूंगा, तेरे अब्बा जान का खजाना कहाँ है वो बता, उन किलो की चाबियां कहाँ है बता, तीसरी बात हमारे और कौन से गद्दार है, उससे आगे में उनके नाम बता, मैं तुझे जिंदा छोड़ दूंगा। शंभूराजे त्याच्या तोंडावर थुंकले होते। न्यावयास आला, जी शंभू बाळा, तुला न्यायला नाही पण तुझं कौतुक करायला इथं आलो। का सर्व हे पाहायला आबासाहेब इथं आला तुम्ही? काही क्षणात आता हा मारणारच आहे ना, आलो असतो ना भेटायला? नाही शंभू बाळा, तुमच्या आजी साहेबांनी मला पाठवलं। त्यावेळी शंभूराजे बोलतात, तुमच्या जाण्यानंतर आबासाहेब तुमच्या या शंभू बाळानं कुठली सागळीत केली नाही। 9 वर्ष दुश्मनाशी झुंज दिली, 119 लढाया केल्या, एकाही लढाईत पराजय नाही आबासाहेब, पण घात केला आपल्याच लोकांनी। हो, वतनाच्या तुकड्यासाठी दुश्मनाचे पाय सरकले आणि आम्हाला मुसक्या बांधण्याचं महापाप सर्वेश्वरानं आपल्याच लोकांनी केलं। आबासाहेब, शंभूराजे, तुमचा बाप या नात्यानं सारं जाणतो, लक्षात ठेवा। पण एक ध्यानात ठेवा, त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं, दुश्मनांचा डर तर तुम्हाला आहे, पण सगळ्यात मोठी भीती, सगळ्यात मोठं सावध राहायचंय ते आपल्याच आप्तसखीयाकडून। तुम्हाला सगळ्यात मोठा धोका आपल्याच लोकांच्याकडून आहे, हे मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं शंभूबाळ। पण एक लक्षात ठेवा शंभूबाळ, मला गर्व आहे, मला अभिमान वाटतो की तुम्ही आमचे पुत्र आहात। जगाच्या पाठीवर सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत शंभूबाळा तुमच्यासारखा राजा परत होणे नाही। आम्हाला अभिमान कसं सांगू का दादा, ज्यांच्याकडे आहे त्याला किंमत नाही त्यांना विचारा, ज्यांना नाही ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा, ज्याला कान नाही त्याला कानाची किंमत विचारा।
ज्याला पाय नाही ना त्याला पायाची किंमत विचारावं, ज्याला हातच नाही त्याला हाताची किंमत विचारा. देवाने सगळं फुकट दिलंय ना म्हणून त्याची आम्हाला किंमत नाही हो, लक्षात ठेवा. मायबाप फुकटच मिळाले ना आम्हाला म्हणून त्यांची किंमत नाही. एक सांगू का, या पाटील परिवारानं मायबापांची खूप सेवा कळतंय ते लक्षात. आप्पाही वारकरी संप्रदायाचे एक साधे भोळे वारकरी. जिजींच्या गळ्यात माळ होती पण जिजी वारकऱ्यापेक्षाही श्रेष्ठ होते. माळच घातली म्हणजे वारकरी होतो असं नाही. विकार संपले ना तसे तो वारकरी आहे. चला, माळ हे प्रतीक आहे. जसं स्त्रीचं प्रतीक हे तिचं असणार, गळ्यातलं मंगळसूत्र असताना तसं वारकऱ्याचं प्रतीक मंगळसूत्र आहे. हे माळ म्हणजे मंगळसूत्र आहे लक्षात वारकऱ्याचं. मला मुद्दा म्हणायचा होता, जीवन क्षणाचं आहे, फक्त एकदाच विचार करा रे. शंभू राजांना जगावं वाटलं नव्हतं का आणि जगले नसते का? चल निम्म दिलं तुला निम्म मला, चल मांडवली केली असती ना, चांगले जगले असते ना. पण शंभूराजांनी हा विचार केला, अरे असं जगणं, कुत्र्यासारखं भेडासारखं जीवन जगणं याला मराठा म्हणतात का? जगायचं स्वराज्यासाठी, जगायचं देवासाठी, जगायचं रयतेसाठी आणि मरायचं सुद्धा स्वराज्यासाठी. मग तुका म्हणे का मरण्याची सरेली उत्तमती उरे कीर्ती मागे. मग आपण म्हणताना म्हणतो ना, अरे शेर शिवा का छावा. शंभूराजे नुसते राजे तर शेर थे पण त्या शेराचा छावा म्हणजे शंभू राजा होता. असं जीवन जर जगलात ना तर तुमची कीर्ती आजरामर होईल लक्षात ठेवा. मग धन्य माता पिता तयाचे आणि मग असे सात्विक पुत्र जन्माला येतात. तुकोबाराय बोलले, तयाचा हरिक वाटे देवा. आणि अशा उत्तुंग विचाराच्या माता पित्यांची सेवा घडणं नसत्या तर या मातीमध्ये नेत्रदीपक रत्न जन्माला आली नसती महाराज. मित्रो, महाराजांनी शिव चरित्र सांगत असताना, शिवप्रभूंचा इतिहास सांगत असताना, शहाजीरावांचा इतिहास सांगत असताना, शंभूराजांचा इतिहास सांगत असताना खऱ्या अर्थानं इतिहासाची पानं आपण उलगडली. माझ्या रसारमामध्ये म्हणतो ना, खऱ्या अर्थानं माझ्या डोळ्यातून मगाशी पाणी आलेलं होतं की आई वडिलांची महती काय सांगावी, कार्य कर्तृत्व कसं असावं हे आपण खऱ्या अर्थानं इतिहास या ठिकाणी विशद केला. या मातीला रत्न असंख्य भेटली. या मातीचा वसा वेगळा, वारसा वेगळा, संस्कृती वेगळी, इतिहास वेगळा आहे लक्षात ठेवा. दुरितांचे तिमिर दावं विश्व स्वतः सकळ जनांना वयाच्या 16 वर्षी सांगणारी ज्ञानेश्वर याच मातीत होऊन गेले. जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. ह्या नाहीचो जिजेंचा 13वा पुण्यस्मरण सोहळा आणि आप्पांचा आज 3रा पुण्यस्मरण सोहळा. जन्माचा लाभावा, देहाचा चंदन हवा, आयुष्य संपले तरी त्याचा सुगंध दरवळावा, अशी ही सुगंधित व्यक्तिमत्व. त्यांनी रत्नांना जन्म दिला. ते सन्मान्य आमचे मित्र CM पाटील साहेब असतील, सन्माननीय लक्ष्मण साहेब असतील की ज्यांनी बँकेमध्ये एक आगळं वेगळं काम केलं, सन्माननीय अरविंदजी साहेब असतील, सूर्यकांत साहेब असतील. खरंच मुलांना कसं घडवावं, मुलांच्यावर संस्कार काय द्यावेत, गावकी कशी जपावी, भावकी कशी जपावी, माणुसकी कशी मिळवावी आणि गाव गाडा कसा चालवावा हे आई वडिलांनी संस्कार दिले. खऱ्या अर्थानं आप्पांना भारुडाचा प्रचंड आवड महाराज. आध्यात्मिक क्षेत्रातले कुटुंब. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर आणि AS मुल्ला शेनवडी. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.